तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। बदाम खायला गेली आणि शेजाऱ्याकडून 4 वर्षीय मुलीसोबत भयंकर कृत्य, पेटीत आढळला मृतदेह। करंजकी तालुका जत येथे एका 4 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्गुण खून केल्याची माणुसकीला काळिंबा फासणारी घटना काल 6 फेब्रुवारी गुरुवारी घडली। खुनानंतर नराधमांनी बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता। या प्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळली वय वर्ष 45 राहणार करंजकी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली। या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की करंजकी येथे 4 वर्षाची चिमुरडी मुलगी आजी आजोबा सोबत राहत होती, तर तिचे आई वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला आहेत। घराशेजारीच पांडुरंग कळली हा आईसह राहत होता। तो मजुरी करत होता। त्याच्या घरासमोरच बदामाचं झाड आहे। गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास बालिका खेळत खेळत बदाम घेण्यासाठी पांडुरंगाच्या घरासमोर आली, तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचं भासवलं। त्यानंतर पत्रा शेडमध्ये तिला घेऊन गेला। त्या ठिकाणी कोणी नसल्याचं पाहून पांडुरंगने तिच्यावर बलात्कार करून खून केला। खुनानंतर कोणाला प्रकार निदर्शनास येऊ नये म्हणून तिला पोत्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपवला। दरम्यान नात बराच वेळ कुठे दिसत नाही म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली। चौकशी करताना शेजारील पांडुरंग याने तिला घेऊन गेल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली तेव्हा पांडुरंग पत्र्याच्या शेडसमोर झोपल्याचं निदर्शनास आलं। त्याला नातीबद्दल विचारणा केली असता माहिती नसल्याचं सांगितलं। तसेच त्यांनी लोकांबरोबर बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला। तेवढ्यात काही लोकांनी उमदी पोलीस ठाण्यात 4 वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याचं फोन करून सांगितलं। उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। बालिकेचा शोध घेत असताना पांडुरंग याच्याबरोबर तिला पाहिल्याचं काहींनी सांगितलं। शोधाशोध करताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून टाकल्याचं निदर्शनास आलं। पांडुरंग याला तात्काळ ताब्यात घेऊन उमदी पोलीस ठाण्यात आणलं आहे। बालिकेच्या खुनाची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।